नमस्कार मित्रांनो, आज आपण शनिवारवाडा इथे आलो आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण शनिवारवाड्याचा इतिहास आणि संबंधित माहिती जाणून घेऊया। तर शनिवारवाड्याचे महत्त्व हे महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण आहे। शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजाच्या पुढे आपण हा जो पुतळा बघत आहात, हा बाजीराव पेशवे पहिले यांचा अश्वारूढ पुतळा आपण बघू शकता। शनिवारवाड्यामध्ये एकूण 5 दरवाजे आहे आणि 9 बुरुज आहे। तर 5 दरवाजांची नावे, हा जो मुख्य दरवाजा आपण बघत आहात याचे नाव दिल्ली दरवाजा आहे। तर याच्यातून उत्तरेकडे काय आहे त्यामुळे याला दिल्ली दरवाजा असे म्हटले जाते। दुसरा गणेश दरवाजा, जांभळीचा दरवाजा किंवा नारायण दरवाजा। तर तिथे आधी एक जांभळीचे झाड होते त्यामुळे याला जांभळीचा दरवाजासुद्धा म्हटले जाते। आणि ह्याच दरवाजावाटे जेव्हा नारायणरावांचा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांचा मृतदेह बाहेर नेण्यात आला होता त्यामुळे याला नारायण दरवाजासुद्धा म्हटले जाते। नंतर खिडकीचा दरवाजा, तर खिडकीच्या दरवाजाला कवठी दरवाजा सुद्धा म्हटले जाते। तर इथे आधी कवठीचं झाड होतं त्यामुळे कवठी दरवाजा, आणि 5वा दरवाजा मस्तानी दरवाजा। तर असे एकूण शनिवारवाड्यामध्ये 5 दरवाजे आहे आणि 9 बुरुज आहे। तर आपण आता शनिवारवाड्याच्या आतमध्ये जाऊया। तर शनिवारवाड्यामध्ये आतमध्ये एंट्रीसाठी 20 रुपये शुल्क आहे आणि इथे कुठलीही कॅश स्वीकारलं जात नाही। तर इथे आपल्याला ऑनलाईन बुकिंग करावं लागते। इथे मुख्य दरवाजाजवळ QR स्कॅन आहे, तर हे आपल्याला स्कॅन करून ऑनलाईन तिकीट काढायची आहे। तर याचे शुल्क 20 रुपये आहे। तर चलूया शनिवारवाड्यामध्ये आतमध्ये। तर शनिवारवाड्याची तिकीट बुक करायला आपल्याला QR कोड स्कॅन करायचा। तर मित्रांनो, शनिवारवाड्याचे बांधकाम हे 10 जानेवारी 1730 साली सुरू झाले होते आणि त्याच्या 2 वर्षांनी म्हणजे 22 जानेवारी 1732 मध्ये शनिवारवाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर उद्घाटन झाले होते। तर ज्या दिवशी शनिवारवाड्याची पायाभरणी झाली आणि ज्या दिवशी शनिवारवाड्याचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झाले, तर हे दोन्ही दिवस शनिवार होते त्यामुळे ह्या वाड्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवण्यात आले होते। तर सुरुवातीला जेव्हा बाजीराव पेशवे पहिले यांनी शनिवारवाड्याचे बांधकाम सुरू केले होते तेव्हा हा संपूर्ण वाडा दगडांनी बांधण्याचे ठरवले होते। परंतु त्या काळी साताऱ्याच्या गादीवर छत्रपती शाहू महाराज पहिले विराजमान होते। तर त्यांच्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी शाहू महाराज यांच्याकडे तक्रार केली की दगडांनी वाडा बांधण्याचा अधिकार हा केवळ छत्रपतींनाच आहे, पेशव्यांना नाही। तर त्यावेळी पेशवे ही छत्रपतीनंतर दुसरी महत्त्वाचे पद होते आणि बाजीराव पेशवे पहिले यांचे स्थान पंतप्रधान म्हणजे पेशव्यांचे होते। तर त्यामुळे त्यांना पुढील बांधकाम हे दगडांनी बांधण्यासाठी नाकारण्यात आले। तर छत्रपती शाहू महाराज पहिले यांच्या आज्ञेचा मान ठेवून बाजीराव पेशवे यांनी उर्वरित बांधकाम दगडाचे न करता चुने, विटा व लाकडांनी पूर्ण करण्याचे ठरवले आणि त्यानुसार शनिवारवाड्याला लागणारा चुना व विटा हे पिंपरी चिंचवड व जेजुरी इथून आणण्यात आले होते। तर जो इथे सागवान लाकूड उपयोगी आला होता शनिवारवाड्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी, तो जुन्नरच्या जंगलामधून आणण्यात आला होता। सन 1753च्या सुमारास शनिवारवाड्यामध्ये सुमारे 1000 कुटुंब राहत होते। सन 1827 मध्ये शनिवारवाड्याला एक अज्ञात आग लागली होती आणि ह्या आगीमुळे शनिवारवाडा जळून ध्वस्त झाला होता। तर शनिवारवाड्याचा जो काही भाग उरलेला आहे तर हे शनिवारवाड्याचा अवशेष आपण बघू शकता। तर मित्रांनो, हे जे कमळासारखे शिल्प आपण बघत आहोत हे तेव्हाचे हजारी कारंजे आहे। तर
हजारी कारंजे हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते। हे कारंजे म्हणजे कलात्मकता आणि सौंदर्यांचा एक अपूर्व संगम म्हणता येईल। या कारंजाचा आकार 16 पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे 80 फूट परीघ असलेले 16 फवारे आहेत। असे म्हटले जाते की रोममधील फोंटाना दे ट्रेवी या नामांकित कारंजाखेरीज जगात अगदी युरोपमध्ये या प्रकारचे 196 तोटी व हजारी फवारे असलेले कारंजे कुठेही नव्हते। या भव्य कारंजाचे पाणी सुमारे 100 विविध प्रकाराने खेळवले जात असे। इकडे हजारी कारंजाच्या बाजूलाच सदाशिवराव भाऊंचे निवासस्थान आपण बघू शकता। तर सदाशिवराव भाऊ हे थोरले बाजीराव यांचे पुतणे आणि चिमाजी अप्पा यांचे पुत्र होते। ते 1761च्या पानिपतच्या लढाईत रणांगणावर धारातीर्थी पडले होते। तर ह्या निवासस्थानाचे अवशेष आपण सर्वत्र बघू शकता। आणि सदाशिवराव भाऊंच्या निवासस्थानाच्या बाजूलाच थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान होते। 1761च्या पानिपतच्या पराभवानंतर मराठी साम्राज्याला पुनश्च उभारणी देणारे चौथे पेशवे श्रीमंत माधवराव यांचे साधेपणा दर्शवणारे निवासस्थान येथे होते। तर मित्रांनो, या जागी आधी दुघई महाल होते आणि या दुमजली निवास इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख नाही आहे। तर मित्रांनो, इकडे दुघई महालच्या बाजूला आपण नारायण दरवाजा बघू शकता। तर मित्रांनो, हा नारायण दरवाजा आहे। ह्या दरवाजास नारायण दरवाजा किंवा जांभळीचा दरवाजा सुद्धा म्हटले जाते। तर इथे आधी जांभळीचे झाड होते, त्यामुळे याला जांभळीचा दरवाजा सुद्धा म्हटले जाते। आणि जेव्हा नारायणरावांचा मृत्यू झाला होता तर ह्याच दरवाजावाटे त्यांचा मृतदेह बाहेर नेण्यात आला होता, त्यामुळे याला नारायण दरवाजा सुद्धा म्हटले जाते। नारायण दरवाजाच्या बाजूलाच ही एक वाट गेली आहे। तर मित्रांनो, इकडे श्रीमंत पेशवे बैठकीपुढेच
त्या काळी गणपती रंगमहाल होते. तर शनिवारवाड्याचा आराखडा एकदम साधा असला तरी दिवाणखान्यामध्ये सुंदर कोरीव काम केले होते. या दिवाणखान्याला त्यावेळी गणपती रंगमहाल असे म्हणत. याची रचना आणि बांधकाम बाळाजी बाजीराव पेशव्यांनी इसवी सन 1755 गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केले होते. त्यानंतर सवाई माधवराव पेशव्यांचे प्रधानमंत्री नाना फडणवीस यांनी पुन्हा काही नवीन खोल्या बांधल्या. या दरबारात अनेक राजकीय व सामाजिक घटना घडल्या होत्या. तर मी जिथे जातो तिथे मांजरीचं पिल्लू सुद्धा माझ्या सोबत येत आहे. तर मित्रांनो, हा खिडकीचा दरवाजा आहे. तर हा जो खिडकीचा दरवाजा आहे हा बहुतांश बंद असायचा. आणि दिंडी जाण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असावा. ह्या खिडकी दरवाजास कवठीचा दरवाजा सुद्धा म्हणण्यात येते, कारण या जागी आधी एक कवठीचे झाड होते. त्यामुळे आपण आता नगारखाना इकडे चाललो आहोत. तर शनिवारवाड्याचा जो मुख्य दरवाजा आहे, दिल्ली दरवाजा, त्याच्या अगदीवर हा नगारखाना आहे. सन 1773 पाचवा आणि त्यावेळी राज्य करणारे पेशवे असलेले नारायणराव यांची त्यांचे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांच्या आदेशावरून रक्षकांनी हत्या केली. एक लोकप्रिय आख्यायिका अशी आहे की नारायणरावांचे भूत अजूनही पौर्णिमेच्या रात्री मदतीसाठी हाक मारते. परिसरात काम करणाऱ्या विविध लोकांनी नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर काका मला वाचवा, काका मला वाचवा असे ओरडल्याचे वृत्त दिले आहे. इंग्रजी आणि मराठीमध्ये लिहिलेल्या ॲसॅसिनेशन ऑफ द पेशवे या पुस्तकात या घटनेचा तपशीलवार उल्लेख आहे.